नमस्कार मंडळी, मी नितीन मोरे. लाईव्ह टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत. टिकल ते पॉलिटिकल या सिरीज मध्ये आपलं स्वागत आहे. ताकद कुणाची हा भाग आपण घेत आहोत. गेल्या 2-4 दिवसापासून पाहतोय आपण लाईव्ह टुडे मराठीच्या माध्यमातून वेगवेगळ्या उमेदवारांना इथे बोलवत आहोत. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जे होते त्यांना देखील आपण इथे बोलवलेलं आहे आणि आज आपण पाहतोय आपल्यासोबत एक वेगळं व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहे, जे की मनसेचे जिल्हाध्यक्ष आहेत नागेश चौगुले यांच्या सुवेद्य पत्नी स्वाती चौगुले आहेत. नागेश चौगुलेंचे आंदोलन तर आपण सर्वांनी पाहिलेले आहेत. आंदोलनाचा बादशाह म्हणून ओळखलं जातं. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे स्वातीताई आज आपल्या सोबत आहेत. ताई, प्रथम लाईव्ह टुडे मराठीमध्ये स्वागत आहे. प्रभाग 11 मधून निवडणूक लढवत आहात. बऱ्याच दिवसापासून तुमचा प्रचार चालू आहे. कसं वातावरण आहे तुमच्या बाबतीत आणि काय वाटते मतदार कशा पद्धतीने सहकार्य करतील? प्रभाग क्रमांक 11 मध्ये फिरताना मी तिथंच राहत असल्यामुळे मला बऱ्यापैकी चांगली लोक सगळी तिथं ओळखतात आणि फिरत असताना आम्हाला म्हणजे तिथला लोकांचा रिस्पॉन्स चांगला मिळत आहे. लोक आपल्या समस्या आम्हाला तिथे सांगत आहेत आणि तिथं रिस्पॉन्स चांगला भेटत आहे. काय वाटते, तुमचे तिकीट दिले म्हटल्यावर लोकांना आनंद झालाय काय? भरपूर आनंद झालाय, कारण माझे मिस्टर गेली 25 वर्ष म्हणजे त्या पूर्ण गडिंग्लजमध्येच समाजकारण करतातच आणि त्या भागातल्या बऱ्याचशा समस्या त्यांनी सोडवलेल्या आहेत. त्यामुळं सगळ्यांचा विश्वास आहे की ते नक्कीच निवडून आल्यावर पण म्हणजे आपला प्रभाग अजून सुंदर करण्याचा प्रयत्न करतील. हा, म्हणजे सत्ता नसताना आंदोलन करून विकास करतात, म्हणजे दिल्यानंतर चांगलं काम करतील अशी अपेक्षा आहे का? हो, खरंच. कारण की त्यांनी फक्त प्रभागासाठी कधीच विचार केला नाही. पूर्ण शहरासाठी, पूर्ण जिल्ह्यासाठी मी तर म्हणेन की त्यांनी भरपूर कामं अजून आतापर्यंत केलेली आहेत आंदोलनाच्या माध्यमातून आणि सत्ता नसतानाही त्यांनी कामं केलेली आहेत आणि सत्ता आल्यावर कामं करतील हा लोकांचा विश्वास नक्कीच आहे. आंदोलन जिल्हाभर तुमचे पती म्हणजे नागेश चौगुले करत असतात. काय वाटते आंदोलन करत असताना? एक एक आंदोलन त्यांची वेगळ्या वेगळ्या पद्धतीची असतात. शोले स्टाईल आंदोलन असतं, कुठे 60 फूट उंचीवर चढून आंदोलन करतात, तर कधी आंदोलन हे रस्त्यात उभं बसून आंदोलन करतात. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे रिस्की आंदोलन असतात. कसं वाटतं तुम्हाला? भीती तर वाटतेच, पण ती आंदोलनं झाल्यावर म्हणजे म्हणजे ते एक लोकांचे प्रश्न असतात की ते आंदोलनं झाल्यावर लोकांच्या समस्या त्या सोडवून लोकांची प्रतिक्रिया ऐकल्यावर खरंच वाटतं की बाबा ह्याने हे केलं, हे म्हणजे चांगलं केलं. आता 60 फूट उंचीवर चढून आंदोलन करणं, आपला जीव धोक्यात घालून आंदोलन करणं, हे शेवटी रिस्क आहे. होय. एक कुटुंब म्हणून त्या आंदोलनाकडे आणि एक पत्नी म्हणून आंदोलनाकडे कसं पाहताय मग? करताना त्यांनी खूप वाईट वाटते की बाबा अशी मोठी, मी त्यांना सांगत पण असते की बाबा असे रिस्क नका घेऊ, काहीतरी त्यात मार्ग काढून करा. पण त्यांना ती मनात ती जिद्द असते की त्यांची करण्याची, ती लोकांचा रिस्पॉन्स बघून, प्रतिक्रिया म्हणजे बघून मार्ग मार्ग निघाल्यावर आनंद होतो. आनंद असतो. ते आंदोलन किती पण मोठं असलं तरी काही वाटत नाही. नाही वाटत. मला विश्वास आहे की त्यांनी व्यवस्थित आपला म्हणजे हे करून पण म्हणजे आमचा विचार करून करून पण त्यांनी व्यवस्थित करतात. करतात म्हणजे तुमचा विचार करतात. करतात हा, म्हणजे जनतेसोबत तुमचा विचार करतात, त्यात समाधान आहे. समाधान. आणि दुसरी गोष्ट की बाबा, आंदोलन केल्यानंतर मार्ग निघतात. मार्ग निघाल्यानंतर एखाद्याला न्याय मिळतो, हे खूप महत्वाचं आहे. मला वाटते खूप दिवसापासून मनसेचे नागेशदाई हे जिल्हाध्यक्ष आहेत. घरामध्ये अशी काही राजकीय चर्चा असते का, किंवा सामाजिक किंवा एखाद्या कामासंदर्भात अशी चर्चा असते? असते की असते म्हणजे तुमच्यावर डिस्कस असतं, असतं म्हणजे तुम्हाला अनुभव आहे? असतात, भाषणं ऐकत असतात की आपली राजसाहेबांची सगळी भाषणं ऐकत असतात. गडिंग्लज शहराच्या विकासासंदर्भात किंवा गडिंग्लज मधले काय प्रॉब्लेम असलेले सांगतात. हा, म्हणजे तुम्हाला एकंदरीत भौगोलिक इथल्या विकासाचा किंवा सामाजिक राजकीय अनुभव आहे, म्हणजे आहे. आहे. त्याचा फायदा होईल का प्रभागाला तुमच्या? नक्कीच होईल. काय वाटते तुम्हाला, कशा पद्धतीनं फंड वगैरे आणू शकाल, प्रभाग 11चा कायापालट करू शकाल? मंत्री मुश्रीफ साहेबांच्या कडूनच आम्ही ही निवडणूक युती करून, मनसे आणि राष्ट्रवादी युती करून ही निवडणूक लढवत आहे. साहेबांनी गडिंग्लजमध्ये आतापर्यंत भरपूर निधी आणलेला आहे. आम्ही त्यांच्या माध्यमातून 11 नंबर प्रभागासाठी सुद्धा निधी मागून जी राहिलेली विकास कामे आहेत ती पूर्ण करू. प्रभाग 11 मध्ये प्रचाराच्या दरम्यान जाताना मतदार तुमच्याशी संवाद साधतात किंवा तुम्ही त्यांच्याशी संवाद साधत असता, अजेंडा सांगत असता, अनेक विकास कामांचं व्हिजन तुम्ही त्यांच्या समोर सांगत असताना समस्या काय सांगतात का हो तुम्हाला? हो, भरपूर सांगतात. कारण तो हद्दवाढीचा भाग असल्यामुळं तेथे विकास कामे भरपूर आहेत. गेली आता म्हणजे एक कुटुंब आहेत की ती तिथं 25-30 वर्ष झालं स्थायिक आहेत. पण आतापर्यंत तिथं रस्ते नाही आहेत की गटारी नाही आहेत. त्यामुळे त्यांच्यावर त्यांनी तिथलं लोकं म्हणजे समस्या भरपूर सांगतात की हे व्हायला पाहिजे. लाईट नाही आहेत. आम्ही स्वतः जाताना टॉर्च लावूनच प्रचार सुद्धा करायला जायला लागलोय की आम्हाला सुद्धा वाईट वाटतंय की अजूनही 25 वर्ष झालं लोकं तिथं राहायला लागलेत
पण तिथला विकास झालेला नाहीये. लाईटची सुद्धा साधी सोय नाही. खूप दुर्दैवाची गोष्ट. हा, ही दुर्दैवाची खूप गोष्ट आहे. गडिंग्लज इतकं डेव्हलप होत असताना तो प्रभाग हा, तो इतका प्रभाग तसाच राहिलेला आहे. म्हणजे मागासलेला असणं ते ठीक नाही आहे ना. हा, तशीच चिन्ह आहेत ती म्हणजे की तिथला विकासच अजिबात झालेला नाहीये. आणि असं नाहीये की कोण जाऊन आता वस्ती वाढले की काय, असे नाहीये. 25-30 वर्ष लोक तिथं स्थायिक आहेत. पण पूर्वी ती ग्रामपंचायतमध्ये होतं ना. आता सध्या 1-2 वर्ष झालं. तरी पण ती ग्रामपंचायत येऊन सुद्धा ते म्हणजे 8-10 वर्ष तरी नक्कीच झालेले आहेत. पण तिथं साध्या प्रश्न म्हणतोय मी की लाईट नाहीये, साधे रस्ते चांगले नाहीये. ह्या समस्या अजून तिथल्या म्हणजे त्यावेळी निघालेल्याच नाही. त्यांच्या म्हणजे उलट्या पक्षाचे जे आहेत ना, त्यांची सत्ता होती का ग्रामपंचायतला सुद्धा तिथे? होती. म्हणजे पूर्वीपासून त्यांनी काही केलं नाही नाही. याचे तुम्हाला. काय वाटतंय आता प्रभागाची एकंदरीत तुमच्या हातात दिल्यानंतर काय होईल वाटतंय? नक्कीच साहेबांचा आशीर्वाद आहे. साहेबांनी सुद्धा आता परवा म्हणजे त्यांच्या सभा झाल्या, कोपरा सभा. तिथं सुद्धा त्यांनी आश्वासन दिलेले आहेत, की एक वेळ पूर्ण सत्ता देऊन बघा आमच्याकडं. आणि त्यांनी गडिंग्लजमध्ये तरी भरपूर डेव्हलप केलेलं आहे. बाकीचे प्रभाग आहेत ते सुंदर, चांगले त्यांनी सुशोभीकरण तिथलं केलेलं आहे. तसाच 11 मधला सुद्धा आपल्या ह्या ज्या उभारलेल्या आहेत त्यांना निवडून आणून द्या, की तिथं सुद्धा साहेबांची काम करण्याची इच्छा आहे. म्हणजे तो प्रभाग सुद्धा चांगला करण्याची आमच्या माध्यमातून साहेबांनी इच्छा व्यक्त केलेली आहे. आणि तसं करताना संकल्पनगरचा जो राहिलेला भाग होता, रस्ता, म्हणजे तिथल्या नागरिकांनी प्रश्न केला, की साहेब असा हा रस्ता खडलेला होता. हां. म्हणजे थोडं 200 मीटर गटारी केलेल्या होत्या, थोड्या केलेल्या नव्हत्या. तो लगेच सांगितल्यानंतर साहेबांनी लगेच एक सीओना फोन करून अ, तो प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह केलेला आहे. आणि लगेच दुसऱ्या दिवशी ते काम पण चालू केलेलं आहे. आता काम चालू झालं? चालू झालेलं आहे ते अरे काम. वाह! चांगली गोष्ट. आणि त्यामुळं की असा विश्वास आहे तिथल्या नागरिकांचा, की साहेबांच्या माध्यमातून म्हणजे तिथली कामे, सगळी विकास कामे व्यवस्थित होती. म्हणजे त्या दिवशी गाठीबिटी झाली आणि सीओना फोन केला, तत्काळ काम चालू झालं? हा, लगेच आता दुसऱ्या काम चालू आहे? आहे, काम चालू आहे. ती घटना घडल्यापासून तर पॉझिटिव्हनेस असेल ना लोकांच्या? आहेच. माझ्या मिस्टरांचं पण आम्ही तिथंच राहतोय, त्यामुळे मिस्टरांचं पण काम तिथल्या नागरिकांनी बघितलेले आहेत. त्यांनी सुद्धा आंदोलनं करून, हे करून तिथं केलेलं आहे. पण फक्त सत्ता नसल्यामुळं अजून कामं रखडलेली आहेत. तोच रस्ता, तीच गटर आंदोलनामुळे पण चालू चालू झालेली होती. पण अर्धं जे काम झालेलं होतं परत ते बंद पडली. परत बंद पडली, परत साहेबांना सांगितलं परत. सांगितलं, परत चालू केले. म्हणजे आंदोलन करणारे आणि विकास काम करणारे दोघे तुमच्याकडे आहेत. त्यामुळे लोकांचा विश्वास पक्का आहे, की म्हणजे हे तिथलं कामं नक्की होऊ शकतील. प्रभाग क्रमांक आपल्याचा विकास हा नक्की होऊ शकेल.